बापूंनीच असं सांगितलं होतं, मी कसला महात्मा, महात्मा तर ज्योतिराव आहे. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण देश ज्योतिबा फुले यांना महात्मा या नावानं ओळखू लागला. सर्वात प्रथम मी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी यांनी जवळजवळ 10 वर्ष पंतप्रधान पद भोगलं. त्यानंतर प्रतिभाताई पाटील आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानावरती विराजमान झाल्यात, राष्ट्रपती पदावरती. आणि आजही एक स्त्री आपल्या देशाचं राष्ट्रपती पद भूषवते आहे, तीही स्त्री आदिवासी समाजातून आलेली. हे कशामुळं घडलं, कशामुळं शक्य झालं, याच्या माग जो संघर्ष आहे, याच्या माग जो काही ध्यास होता, तो महात्मा फुले यांचा होता. आणि त्यामुळं आज आपण बघतो की आपल्या भारतातली स्त्री कोणत्याच क्षेत्रामध्ये पाठीमागं नाहीये. परंतु हे सगळं घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांना जो त्याग करावा लागलेला आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, जेव्हा त्यांनी ठरवलं की मला माझ्या पत्नीला शिकवायचं, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, हा निर्णय तू घेऊ नकोस, आणि जर घ्यायचं असेल तर तुला माझ्या घरात राहता येणार नाहीये. महात्मांनी तो निर्णय स्वीकारला, आपल्या घरादाराचा त्याग केला, परंतु आपल्या पत्नीला शिकवलं. हा काळ असा होता पहा, अंधश्रद्धेचा पगडा होता. लोक देव भोळे होते, धर्म भोळे होते, कर्मकांडांचं स्तोम माजलेलं होतं. आणि अशा या काळामध्ये तत्कालीन सनातनी लोकांनी गोरगरिबांच्या मध्ये, समाजामध्ये एक अंधश्रद्धा पसरवली. मुलींनी अक्षरे काढली, त्याच्या ज्या काही आळ्या आहेत, त्या अक्षरांच्या आळ्या तयार होतील आणि त्या तिच्या पतीला चावतील आणि त्यामध्ये पतीचं निधन होईल. ती मुलगी त्या ठिकाणी विधवा होईल. आणि त्यामुळे कोणत्याही मुलीनं अक्षर गिरवू नये. तत्कालीन समाजाचा अंधश्रद्धेवरती पगडा होता. अनेक लोकांनी मुलींना शिक्षणासाठी विरोध केला. विद्यार्थी मित्रांनो, आपलं माहित आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते या समाजाचे संस्थापक होते, परंतु सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष जे होते ते डॉक्टर विश्राम घुले. विश्राम घुले यांना 2 मुली होत्या, अतिशय चुणचुणीत 7-8 वर्षाच्या मुली. आणि त्या काळामध्ये लहान मुलींना सुद्धा 9वारी लुगडं नेसावं लागायचं. या ज्या मुली होत्या 9वारी लुगडं नेसायच्या, गळ्यामध्ये दागिने घालायच्या, नाकामध्ये नथ घालायच्या, सावित्रीबाईंसारखं अगदी ठसठशीत आडवं कुंकू लावायच्या. अतिशय छान अशा प्रकारचं त्यांचं ते रूप होतं. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या मित्राच्या मुलीला बाहुली म्हणायचे. आणि जेव्हा डॉक्टर विश्राम घुले यांनी ठरवलं की माझ्या मुलींना पण शिक्षण द्यायचंय, कारण मी ज्या सत्यशोधक समाजाचा अध्यक्ष आहे, मी जर मुलींना शाळेत टाकलं नाही तर समाजानं माझ्याकडून कोणता आदर्श घ्यावा. आणि मग त्यांनी ठरवलं की माझ्या मुलींनाही शिक्षण द्यायचं. परंतु त्यांच्या आईनं विरोध केला की तू असं करू नकोस, समाज आपल्याला वाळीत टाकेल, समाज आपल्यापासून दूर जाईल. त्या काळात समाजाचा खूप मोठा पगडा आपल्या मनावरती होता, परंतु त्यांनी ऐकलं नाहीये. ते खरे सत्यार्थी होते, त्यांनी आपल्या मुलींना शाळेत टाकलं. त्यामुळं त्या मुलींच्या आजीचा, म्हणजे डॉक्टर विश्राम घुले यांच्या आईचा अतिशय तिळपापड झाला. मुलांना पहा, आपली आजी आपल्यावरती किती प्रेम करते. आणि विश्राम घुले यांची आई तर आता ही मुलगी शाळेत जाऊ लागली, बाहुली नावाची, हिला काहीतरी धडा शिकवला पाहिजे किंवा असं होता कामा नये. मग आता काय करायचंय? बऱ्याच मुलींना त्यांची मम्मी डिंकाचे लाडू खायला देते पहा. आणि मग त्या आजीने काय केलं, आपल्या नातीसाठी डिंकाचे लाडू बनवले आणि हातातल्या बांगड्या, या बांगड्यांचा चुरा केला, काचाचा चुरा, त्या लाडवामध्ये तो टाकला आणि हे लाडू तिला खायला दिले. ती म्हणली की आजी ग, हे लाडू कसे तरीच लागतायत, घशामध्ये काहीतरी असं आगाग होते, टोचते. म्हटले बाई, हे डिंकाचे लाडू आहे आणि प्रत्येक मुलीने हे खाल्लेच पाहिजे, तुला थोडा वेळ त्रास होईल. आणि जेव्हा तो लाडू त्या मुलीनं खाल्ला, तिच्या शरीरामध्ये
हा लाडू गेल्यानंतर अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. म्हणजे अशा प्रकारे मुलींना शिक्षणासाठी या लोकांनी एवढे